उजनी विकास पर्यटन आराखड्यासाठी 150 ते 200 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला। आमदार संजय शिंदे यांच्याकडून या प्रकल्पासाठी पाठपुरावा। सोलापूर जिल्हा पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा असून उजनी धरणात जलपर्यटन 91 धार्मिक स्थळ असल्यानं धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्यानं कृषी पर्यटन आणि वेनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होऊन देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल। यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला। या आराखड्याला तात्काळ उपमुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्यता देऊन सुमारे 150 ते 200 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल असं सांगितलं। सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर करताना जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना महत्त्वपूर्ण आहे। जिल्हा रेल्वे आणि रस्त्याने जोडलेला असून महामार्गांची संख्या आणि दर्जा चांगला आहे। हा जिल्हा मंदिरांचा जिल्हा असून 94 पर्यटन स्थळं आहेत। उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे। सोलापूर जिल्हा हा भारतातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी जल, कृषी, ग्रामीण पर्यटन असं अनोखं मिश्रण असलेला जिल्हा आहे। उजनी धरण हा पर्यटन आराखड्याचा केंद्रबिंदू आहे। या प्रकल्पासाठी अंदाजे 150 ते 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। या ठिकाणी विविध व्यवसायांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेत। स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळवून येथील ग्रामीण जीवनमान यांच्यात बदल घडून त्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे। येथील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे।